समीर गोंडे यांना विनंती करतो की सर्व संस्थांच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं स्वागत एक पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन करूया आपण. करिअर काउन्सिलिंगच्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम करतात. ग्राहक हक्क आणि ग्राहक चळवळ किंवा आपण ज्याला ग्राहकांच्या संबंधित विविध ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याबद्दलही सरांचं अतिशय चांगलं कार्य आहे. सजग नागरिक मंच पुणे या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि त्यामधून ग्राहकांच्यासाठी सातत्यानं त्यांनी लढा दिलेला आहे. पुणे COEP इथून त्यांनी BE केलं आणि त्यानंतर MBA केलं. भारत अमेरिकेतील औद्योगिक आणि संगणक क्षेत्रातील कामाचा त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे. गेले 20 वर्ष स्वतःची सॉफ्टवेअर रिक्रुटमेंट फर्म आहे त्यांची. विविध वृत्तपत्रांच्यामधून कॉम्प्युटर, स्वयंरोजगार आणि सामाजिक विषयावर जवळजवळ 1000हून अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या विविध भागात करिअर मार्गदर्शन या विषयावर 900हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेले आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग, स्वयंरोजगारातून करिअर काउन्सिलिंग आणि त्यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रसिद्धी माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सजग नागरिक मंच या संस्थेची स्थापना केली, जी मगाशी मी आपल्याला सांगितली. त्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. माहिती अधिकार कायदा 2005 या विषयावर देशभरात 1100हून अधिक व्याख्यानं, कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ 50,000हून अधिक नागरिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. पुण्यगौरव, रोटरी समाजगौरव, समाज शिक्षक इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. असे विवेक वेलणकर यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि समीर गोंडे यांना विनंती मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर सर बोलतील. समीर गोंडे. वेलणकर सरांचं आज या ठिकाणी 10वी नंतरच्या दिशा या व्याख्यान आयोजित केलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून आपली उद्दिष्ट साध्य करावी असा एक नियम आहे आणि तो नियम आम्ही या ठिकाणी वापरला. कारण का वेलणकर सर अनायसे आपल्याकडे येत आहेत आणि मे महिना आहे, साधारणतः करिअरविषयी जागरूकता असणारा हा दिवस आहे किंवा महिना आहे, म्हणून सरांचं व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे. आणि हे व्याख्यान आयोजित करण्यामागची आमची भूमिका काय आहे किंवा सरांची जे डिस्कशन झालं, बऱ्याच वेळेला पालक आज करिअर ठरवताना कदाचित ते अतिशयोक्ती होईल की मूल जन्माला यायच्या आधीच ठरवत आहेत की काय, की आपण या मुलाला काय करायचं, अशी एक भीती माझ्या मनात निर्माण होते. कारण का मी पण एक शिक्षक आहे. तर योग्य वेळी करिअरचा निर्णय कधी घेतला पाहिजे आणि तो कुठल्या अंगानं घेतला पाहिजे. करिअरचे ऑप्शन्स भरपूर आहेत. इंटरनेटच्या जमान्यामध्ये ती माहिती तुमच्यापर्यंत सहजगत्या पोचते, पण ती योग्य माहिती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं आपल्या पाल्याच्या संदर्भात आपण विचारात घेतली पाहिजे. या अनुषंगानं खरं तर आजचं हे व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आणि आपण ज्या चुका करतो करिअर निवडताना त्या आपल्याकडनं होऊ नयेत. आणि 9वी-10वीला जी मुलं असतात त्यांना फारसं काय कळत नसतं, त्यांच्या पालकांना जास्त कळत असतं आणि तेच आपल्या मुलांच्या करिअरची दिशा ठरवतात की काय, असं एक कुठंतरी वाटतं. तर अशा चुका होऊ नयेत, आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने हे आजचं व्याख्यान आहे. आपल्या घोरपडे नाट्यगृहाची कॅपॅसिटी 900 खालची सीट्सची आहे. आम्हाला एवढी संख्या काय अपेक्षित नव्हती. म्हणजे तुम्ही जेवढे आहात ते दर्दी आहात किंवा आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून आलेले आहात. त्यामुळं प्रेक्षागृह जरी मोकळं वाटलं तरी ते आम्हाला काय मोकळं नाही, ते भरलेलंच आहे. फक्त व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी एक विनंती करतो की पाठीमागं जे बसलेले आहेत त्यांनी कृपया पुढच्या सीट्स भरून घ्याव्यात की जेणेकरून सरांच्यातलं आणि आपलं अंतर कमी होईल. आणि हा जो एक सुसंवाद आहे, हे केवळ माहिती नाही तर आपल्याशी होणारा हा सुसंवाद आहे, हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा. यावर्षी आम्ही यासाठी एक रजिस्ट्रेशन प्रोसेस ठेवलेली आहे. व्याख्यान जरी निःशुल्क असलं तरी ती रजिस्ट्रेशन प्रोसेस एवढ्यासाठी आहे की समजा आपल्याला काही अतिरिक्त माहिती आम्हाला पोचवायची असेल तुमच्यापर्यंत, तर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर ते आम्ही पोचवू शकतो आणि आपल्याकडे एक चांगला डेटा या निमित्तानं तयार होईल म्हणून आपण ही प्रोसेस सुरू केलेली आहे. तर या निमित्तानं मी सरांचं पुन्हा एकदा आमच्या सर्व संस्थांच्या वतीनं स्वागत करतो. आणि जे मगाशी आणि योगायोग बघा कसं आहे की आमची ही तारीख, सरांची व्याख्यानाची तारीख ठरल्यानंतर ठरली आणि 10वीचा निकाल पण आजच लागला. म्हणजे आपल्याला खरं योग्य वेळ आजची मिळालेली आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत
त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आमच्या सर्वांच्या वतीनं. आणि जे 9वी उत्तीर्ण होऊन 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या 10वीच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचं व्याख्यान संवाद या ठिकाणी सुरू करावा. धन्यवाद सर. 10वीचा निकाल आजच जाहीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी आनंदात आहेत याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे कदाचित काय ऐकायचं जाऊन अशी एक मानसिकता असू शकते. मग त्यात काही चूक नाही, कारण आता एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत, वर्तमानपत्रातून येतात, नेटवर उपलब्ध आहेत, पॉडकास्ट आहेत, माझीच 5-10 पॉडकास्ट आहेत, यूट्यूब आहेत. काय परत वेगळं ऐकायचं जाऊन वेळ घालवायचा फालतूचा असं वाटू शकतं. म्हणजे मला त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. मग एक छोटीशी गोष्ट आधी सांगतो आणि मग सुरू करतो. एक इचलकरंजीचा 10वीचा मुलगा मुंबईला जातो या सुट्टीमध्ये मे महिन्याच्या. महावितरणचं आणि पावसाचं नातं इतकं घट्ट आहे आणि इतकं पुराणं आहे आणि महाराष्ट्रभर आहे, त्यामुळे मला फार काही वैशिष्ट्य वाटलं नाही. हां, तर मी गोष्ट सांगत होतो की एक 10वीचा इचलकरंजीचा मुलगा मुंबईला गेलेला असतो मामाकडं. मामाला म्हणतो आपल्याला मुंबई बघायची. मामा म्हणतो चल तुला फिरवतो. सकाळी जातात छत्रपती शिवाजी टर्मिनसला. मामा त्याला उतरवतो, म्हणतो आता आपण जाऊया गेटवे ऑफ इंडिया वगैरे. जातात. मग ते पोरगं म्हणतं आता दिवसभर मी फिरतो माझा आता मी काय लहान नाही, तुझा घरी फक्त मला परत कसं यायचं सांग. मामा त्याला सांगतो आहे बघ हे जे स्टेशन आहे ना इथनंच गाड्या सुटतात, काय काळजी करू नको. इथं गाडीत बसायचं आणि माटुंगा हे आपलं स्टेशन, दादरच्या नंतरचं माटुंगा, एवढं लक्षात ठेव. माटुंग्याला उतरून घ्यायचं, संपला विषय. पुढं मग मी आहेच. झालं. पोरगं मस्त दिवसभर इकडं तिकडं टाईमपास करतं. संध्याकाळी 5-6:15 छत्रपती शिवाजी टर्मिनस तिथं येतं. माणसांचा महासागर लोटलेला असतो. संध्याकाळची वेळ, दर 1 मिनिटाला एक लोकल सुटत असते. पटकन जाऊन एका लोकलमध्ये बसतो, कारण तिथनं सुटणारे असल्यामुळे बसायला जागा मिळते. पुढच्या 2 स्टेशनमध्ये लोकल खचाखच पॅक होते. खिडकीतनं सारखं बाहेर बघत असतो कुठलं स्टेशन गेलं कुठलं गेलं. दादर स्टेशन गेल्याबरोबर उठतो, आपल्याला आता पुढच्या स्टेशनला उतरायचं. दाराकडं सरकायला लागतो. लोक म्हणतात ए किधर उतर नाही काय. माझं म्हणतो माटुंग्याला उतरायचं. हे गाडी माटुंगा रुकता नाही म्हणले, फास्ट गाडी आहे. हा म्हणलं आता करायचं काय, काहीच माहीत नाही पुढचं. गर्दीतला एक शहाणा याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघतो आणि त्याला सांगतो एक काम कर म्हणला, दारात जाऊन उभा राहा. अनेकदा ही गाडी ना माटुंगा स्टेशनमध्ये शिरते तेव्हा स्लो होते. अशी जर स्लो झाली तर पटकन प्लॅटफॉर्मवर उडी मार म्हणला. पण एवढं लक्षात ठेव, प्लॅटफॉर्मवर उडी मारल्यावर गाडी ज्या दिशेने चालली आहे त्या दिशेने पळत राहायचं, जागेवर उभं राहायचं नाही. उभं राहिलं असतं तोंडावर पडशील. शिकलो आहे म्हणला फिजिक्समध्ये हे मी. जाऊन दारात उभा राहतो, गाडी स्लो होते. जय बजरंगबली म्हणून प्लॅटफॉर्मवर उडी मारतो. जीवाच्या आकांताने पळायला लागतो, डोक्यात एकच पडायचं नाही. त्याच्या दुर्दैवाने गाडी आणखीन स्लो होते आणि ज्या डब्यातनं त्यांनी उडी मारलेली असते त्याच्या पुढच्या डब्याजवळनं तो पळायला लागलेला असतो. तिथल्या लोकांना वाटतं ह्याला गाडी पकडायची आहे. तिथे दारात उभे असले 2 लोक याला उचलून परत आत घेतात. सगळं माहिती होतं, एकच गोष्ट माहिती नव्हती, दारापासनं गाडीपासून लांब पळायचं असतं. आणि म्हणून परत होता तिथंच आला. तसं होऊ नये म्हणून खरं म्हणजे आजच्या व्याख्यानाचं प्रायोजन. चला आता आपण विषयाकडे येऊया. 10वी आत्ता पास झालेली पोरं किती आहेत जर हात वर करा बरं. आज 10वीचा निकाल लागून पास झाले असे किती आहेत, असा मोठा करा ना हातवर असा चांगला. हां, आणि आता 10वीत गेलेले किती आहेत. हां ओके, चला पहिल्यांदा सुरुवात एक 5-10 मिनटं 10वीत गेलेल्यांसाठी करतो, कारण त्यांनाही गरज आहे काही गोष्टी सांगण्याची. आता 10वीचं वर्ष म्हणजे काय आहे, आपल्याकडे एक बेसिक आहे. 10वीचं वर्ष जिथं सुरू आहे ते घर हल्ली खूप लांबनं कळतं. एकदम धीर गंभीर वातावरण, सगळं बांध, हे बांध ते बांध ते बांध, सगळं बांध. आणि मग अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, दॅट्स ऑल. बाकी काय करायचं नाही म्हणले. तर पहिल्यांदा आत्ता जे 10वीत गेले त्यांनी 10वी झाले त्यांच्यासाठी एक गोष्ट पहिल्यांदा सांगतो. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही 10वीमध्ये. 10वीच्या मार्कांचा उपयोग तुम्हाला आयुष्यात एकदाच होणार आहे फक्त, आणि तो म्हणजे फक्त 11वीचे ॲडमिशन. पुढे आयुष्यात कधीही 10वीचे मार्क लागत नाहीत. पाहिजे तर पालकांना विचारून पहा, मग त्यांची 10वीची मार्कलिस्ट सापडते का विचारा.
त्यामुळे एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. फक्त काही गोष्टी ज्या तुम्हाला 10वीच्या वर्षात करायच्या आहेत त्या लक्षात घ्या. इस्पेशली तुम्ही पुढं सायन्स कराल नाही कराल मला माहीत नाही, पण हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे जे सब्जेक्ट्स आहेत ना, ह्यांचे बेसिक कन्सेप्ट्स तुमचे क्लिअर झालेच पाहिजेत इयत्ता 10वीच्या वर्षात. 9वीचे आणि 8वीचे जरी कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते क्लिअर करून घेण्याचं वर्ष हे आहे 10वीचं. कारण 10वीच्या वर्षातनं पुढं जाताना तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर नसतील ना, तर पुढचं 11वी 12वी नक्की अवघड जातं. कारण 10वी हा पाया आहे आणि त्याच्यावर 11वी 12वीची इमारत बांधली जाणार आहे. तुम्ही सायन्सला जाणार आणि तुमचे फिजिक्सचे किंवा मॅथ्सचे कन्सेप्ट्स असे आहेत, पायाचा असा तर वरची बिल्डिंग हलणारच आहे. हे वर्ष फक्त त्याच्यासाठी वापरायचे. 2-4% कमी पडले पडू द्या, पण 2-4 कन्सेप्ट कमी लक्षात किंवा कमी समजले तर ते चालणार नाही. 9वीचे सुद्धा कन्सेप्ट कच्चे राहिल्याची शक्यता असू शकते. माझी विनंती आहे, 9वीचं जे काय असेल ते आत्ताच उरका, 10वीचं पण 10वीतच संपवा. 10वी एंडला तुमचे कन्सेप्ट 100% क्लिअर पाहिजेत. तुम्ही सायन्सला जा नाही तर जाऊ नका, जायची वेळ आली तर अडचणी यायला नको. म्हणून हे या वर्षात करण्याचा सगळ्यात मोठा एक्झरसाईज, आणि त्याच्यामध्ये कुठंही हायगाई नको. कारण सांगतो तुम्हाला, 1-2 वर्षापूर्वी माझ्याकडं एक 11वी सायन्स झालेले पालक आले. मला म्हणले, हे चिरंजीव 10वीला 90% मार्क होते, सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. बहुतेक वाईट संगत लागलेली दिसते. पालक लगेच कन्क्लुजनवर जंप. मी तर पोराशी बोललो इकडे, म्हटलं काय प्रॉब्लेम आहे नक्की. बोलता बोलता त्यांनी सांगितलं, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मला 10वीचं पण फिजिक्स नीट कळलं नव्हतं. कसं तरी नेलं मारून म्हणला, कारण 10वीला चालते हो घोका आणि ओका, मार्क मिळतातच. पण आता म्हणलं फिजिक्स झालं एवढं, मला काहीच कळणं झालं आहे म्हणला. का झालं हे? तर हे 10वीचे कन्सेप्ट्स क्लिअर झाले नव्हते. 9वीचे 10वीचे ज्या विषयात कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचं महत्त्व आहे ते झालंच पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, एक सवय आत्ताच लावून घ्या अभ्यासाची, एक टिपिकल सवय जी आता 11वी 12वीच्या मुलांना पण लावून घ्यायची आहे, पण 10वीपासून लागली तर सोपी जाते. रोज तुम्हाला आहे ना, काय कोण एवढं शिकवत नाही, एवढं शिकवतात. एस्पेशली हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचे सब्जेक्टचं एवढं त्याची रिव्हिजन आजच्या आजच झाली पाहिजे, कम वॉट मे. याचं कारण असं आहे की आज शिकलेलं आजच रिवाईज केलं तर ते पटकन पक्क डोक्यात बसतं, वेळ कमी लागतो डोक्यात बसवायला. आणि दुसरं, रिव्हिजनला बसल्यानंतर कदाचित लक्षात येतं की अरे शाळेत तर कळल्यासारखं वाटलं पण आता कळत नाही आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन परत टीचरना विचारा की तुम्ही काल सांगितलं होतं, मला आता काही लक्षात येत नाही, परत सांगा. सांगतात ना, आम्ही विचारत नाही, आमचा प्रॉब्लेम आहे. सेकंड रिव्हिजन मस्ट हॅपन ॲट वीकेंड. कारण आपल्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे बरं का, मेंदूला प्रचंड इव्हॅपोरेशन लॉसेस आहेत, 7 दिवसात उडूनच जातं. त्यामुळे जे पहिली रिव्हिजन झाली आहे ती 7व्या दिवशी परत ठोकून आत बसवायची आहे, तर ते बसणार आहे परत. सो सेकंड रिव्हिजन ॲट वीकेंड, थर्ड रिव्हिजन ॲट मंथ एंड. महिन्याभरात जेवलं झालं त्याची रिव्हिजन मंथ एंडला झालीच पाहिजे, म्हणजे ते पक्क बसायला मदत होईल. आणि हाच फॉर्म्युला 11वी 12वीच्या लोकांनी वापरायचा आहे, म्हणजे ते पक्क बसायला मदत होईल. आणि मग फोर्थ रिव्हिजन डायरेक्टली बिफोर एक्झाम, अतिशय सोपं सुरळीत होईल सगळं. मी तुम्हाला लिहून देतो, काही प्रॉब्लेम नाही. आमच्याकडं परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वातावरण असतं राव, पोरं अशी धुमाकूळ घालतात, हे पुस्तक बघ, ती वही बघ, हे टाक, ते बघ. त्यांची चिडचिड, त्यांची फडफड, आईवडिलांची चिडचिड, आईवडिलांची फडफड, हे सगळं याच्यामुळं की ऐन वेळेला काय करून काय नाही. आणि मग हल्ली मुलांचं एक नवीनच काय कुठनं काढतात. पेपरला गेलो आणि मी ब्लँकच झालो किंवा झाले. हे बकवास आहे बरं का, ब्लँक बिंग असं काय होत नसतं. ब्लँक होणं याचा स्वच्छ साधा सोपा सरळ अर्थ म्हणजे तयारी पुरेशी झालेली नाही. तेव्हा ती वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाही आपल्याला. आणि म्हणून हे एक स्टडी प्रॅक्टिसेस म्हणून जर आपण पाळलं तर फक्त 10वी नाही, 11वी नाही, 12वी नाही, कायम हे आपल्याला उपयोगी पडेल. तेव्हा
कृपा करून हे पाळाच. तिसरी गोष्ट, ज्या तुमच्या बाकीच्या आवडी आहेत ना, हे चुकीचं आहे हो. 10वी आली की सगळं बंद नाही हो. एखाद्याला ड्रॉइंग आवडतं आहे, त्याच्या परीक्षा द्यायच्या राहिल्यात, एलिमेंटरी इंटरमिजिएट द्या, त्या हे वर्ष आहे त्याच्यासाठी वापरा, काय फरक नाही पडत. त्या परीक्षा देऊन टाका, कारण त्या परीक्षा तुम्हाला पुढं उपयोगी पडणार आहेत 12वी नंतरसुद्धा. ते कुठं ते मी नंतर सांगतो तुम्हाला. पण आमच्याकडं 9वी नंतर ड्रॉइंग बॅन. 9वीपर्यंत काय कौतुक, काय छान रांगोळी काढते, काय छान चित्र काढते. 10वी आली की बा झाले ते रांगोळ्यांचे चित्र, अभ्यास करा. अरे हाही एक प्रकारचा अभ्यासच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे कुठली गोष्ट बंद करण्याचं काही कारण नाही. या सगळ्या गोष्टी आज ने उद्या तुम्हाला पुढे मागे उपयोगी पडणार आहेत. तेव्हा 10वीचं वर्ष हे फक्त आपलं कन्सेप्ट क्लॅरिफिकेशनचं वर्ष आणि जे काय आपलं कमी पडलं आहे, जे काय राहून गेलं आहे ते सगळं करण्याचं वर्ष म्हणून शेवटचं स्कूलिंग इयर असा त्याचा अर्थ लक्षात घ्या, की जेणेकरून तुम्हाला नंतर जाऊन असं वाटायला नको अर ते 10वीपर्यंत केलं असतं फार बरं झालं असतं. एवढाच त्याच्या मागचा प्रिन्सिपल. इथं आता तुमच्यापाशी थांबून मी आता जे 10वीतनं पुढे जात आहेत त्यांच्याकडे येणार आहे. तुम्हालाही ते येणारच आहे पुढच्या वर्षी. ते जात्यात येतं, तुम्ही सुपातात. 10वी नंतर पुढं काय याचा निर्णय कसा घेतला जातो? 2 प्रकार आहेत निर्णय घेण्याचे. एक, पहिलं, मार्क किती पडले. आज जे 10वी पास झाली आहेत ना, आज सकाळपर्यंत जरी विचारलं असतं ना, बाळा काय करायचं ठरलं रे पुढं, बघू. मार्क किती पडतात त्याच्यावर ठरवू. आणि मग सिंपल आहे, 80-85% मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करत बसायचं त्याच्यात? अत्यंत चुकीची मेथडॉलॉजी आहे, अनसायंटिफिक. कारण काय झालं आहे, आमच्याकडे 10वीला मार्क तर असे पडतायत. एक तर शाळा 20 पैकी 20 देऊन टाकते इंटरनलला. घे बाहेर चालला ना, घे बाबा जा बाहेर एकदाचा. त्याच्या उपर आमचं बोर्ड बेस्ट ऑफ 5 स्कीम आहे आमच्याकडं. बेस्ट ऑफ 5 ज्यांनी आणली त्याला नोबेलच द्यायला पाहिजे. म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो विषय पर्सेंटेजमधून काढूनच टाकतात. आणि हे मार्क वर त्याच्या बेसिसवर निवड आमची. गेल्या वर्षी असंच एक 10वी झालेलं पोरगं भेटलं. म्हणलं का रे बाळा किती मार्क पडले? 88%. छान आहेत की रे मार्क, काय करायचं ठरलं? सायन्स. हां म्हणलं ते बेस्ट ऑफ 5 कुठला विषय बाहेर पडला? सायन्स. मार्क कसे पडले मग एवढे? संस्कृतमध्ये 99 मार्क आहेत म्हणलं मला. हे डेंजरस आहे. त्यामुळे मार्क किती पडले हा क्रायटेरिया असूच शकत नाही. दुसरा काय, हल्ली आमच्याकडं मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात. ग्रुपमध्ये मिळून ठरवतात चलो हे कॉलेज, चालले जत्रेला चालल्यासारखे. असं नाही होऊ शकत हो. प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची नावड निवड सगळं वेगळं असतं. गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो. एक 11वी कॉमर्स झालेलं पोरगं भेटलं मला. म्हणलं आपल्याला काय झेपत नाही बाय कॉमर्स. म्हणलं काय झालं? फार लिहायला लागतं म्हणला. मला एवढं लिहायची सवयच नाही. तू आला कसं काय कॉमर्सला? नाही म्हणलं आम्ही 7-8 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी पण गेलो कॉमर्सला. आता म्हणले लक्ष देते की आपल्याला झेपणारी बाब नाही. मग म्हणलं तुला आवडत काय होतं? नाही म्हणलं आमच्या शाळेत टेक्निकल नावाचा विषय होता, तो मला खूप आवडायचा. म्हणलं सोड ते कॉमर्स, ये मागं परत आणि 10वीची टेक्निकल ब्रांच घेऊन पुढे जा. का घडलं हे? काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले शेजारी पाजारी, याच्यावर आमचा निर्णय. हा अनसायंटिफिक आहे. मग सायंटिफिक काय? एक काय नाही, साधं छोटं तुम्हाला एक एक्झरसाईज सांगणारे करायला. आत्ता नाही, घरी गेल्यावर करायचा. 10 मिनटं लागतात मोजून. जेवढे विषय शिकला 10वीपर्यंत सगळे एका कागदावर लिहून काढा. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, मराठी जे काय असतील ते. आणि 3 कॉलम करा. पहिला कॉलम जे विषय आपल्याला सगळ्यात जास्त आवडले, जमले, झेपले. दुसरा कॉलम जे विषय मध्यम आवडले, जमले, झेपले. तिसरा कॉलम जे विषय अजिबात आवडले नाहीत, जमले नाहीत आणि झेपले नाहीत. आणि हे सगळे त्या 3 कॉलममध्ये
विभागून टाका. आणि ह्या तिसऱ्या कॉलममध्ये जे विषय पडतील ना, अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले, ते पहिले उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही. मग त्यात फिजिक्स पडवतात, मॅथमॅटिक्स पडवतात, इतिहास पडवतात, भूगोल पडवतात, काही पडव, उचलून फेका. परत त्या विषयाकडे बघायचं नाही. 10वीपर्यंत चॉईस नव्हता ना, सगळं खांद्यावर घेऊन जावं लागलं ना. आता संधी मिळणार आहे, वापरा आणि द्या फेकून. आणि जे पहिल्या कॉलममध्ये विषय पडलेत, खूप जमलेले, झेपलेले, आवडलेले, ते कुठं बसतात? ती ब्रांच माझी. असं म्हणून जेव्हा आपण ते निवड करतो तेव्हा ती जास्त सायंटिफिक असते. हल्ली मला पालकांचा एक कायम प्रश्न असतो, सर ते हल्ली स्कोप कशात आहे? स्कोप काय उत्तर देणार आहेच? सगळ्याच फील्डमध्ये स्कोप आहे वरच्या 20%. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा, स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो, त्या फील्डमध्ये तुम्ही कुठं आहात त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून तुम्ही आवडीचे, जमणारे, झेपणारे विषय घेऊन पुढे गेलात की तुम्हाला स्कोप चांगला असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे, कारण तुम्ही त्या वरच्या 20% असायची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून हा एक्झरसाईज करा, प्रामाणिकपणे करा. स्वतःला फसवायचं नाही. जगाला फसवू शकता, स्वतःला नाही. आणि 10वीपर्यंत आलेलं असं एकही पोरगं किंवा पोरगी मी पाहिलेली नाही ज्यांना हे स्वतःला माहीत नाही किंवा समजत नाही, एक्सप्रेस होत नाहीत, सांगू शकत नाहीत. आणि आज तर आता अवघडच होणार आहे सगळं. रिझल्ट तर लागला आहे, 90% मार्क. मला नाही मॅथ्स आवडत. काय बोलते तू? मॅथ्समध्ये तुला 88 मार्क आहेत, कसं का आवडत नाही? तिला माहिती ना कशी 88 पडले ते. त्यामुळे हे नाही, त्यांच्या प्रामाणिकपणावर आपणही विश्वास ठेवावा. ओके, आता हे सगळं मी सांगितलं तुम्हाला. आता असं मी खूप शाळांमध्ये जातो, तिथेही सांगतो. 10वीच्या वर्षी मला शाळा बोलवतात. एका शाळेने मला निरोप समारंभाच्या दिवशी बोलवलं. 10वीचा निरोप समारंभ, पोरांचं मनस्थिती काय, एन्जॉयमेंट, आणि इथं करिअरचं व्याख्यान कसलं बोलवलं. मी तिथं हेच सांगितलं. माझं व्याख्यान संपत आलं, एक पोरगं उभं राहिलं. म्हणलं मला एक शंका आहे. म्हणलं विचार बाळा, काय शंका आहे? नाही म्हणलं मला कुठलाच विषय आवडत नाही. आता मी काय करायचं? तर ती पण संधी आहे, तिथनंच सुरुवात करणार आहे. कुठलाही विषय 10वीपर्यंत आवडला नाही तरी जिथं जाता येतं त्याचं नाव आहे ITI. 2 वर्षाचा टेक्निकल कोर्स आहे, पूर्ण टेक्निकल कोर्स, जिथे तुम्हाला स्किल दिलं जातं. आणि लिहून घ्या माझ्याकडनं, पुढच्या 10 वर्षामध्ये ITI एवढं महत्त्वच IITचं असेल. कारण आता काय झालं आहे, स्किल डेव्हलपमेंट, स्किल एज्युकेशनला इतकं महत्त्व येत चाललं आहे. याचं एकमेव कारण सगळे घाबरलेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI ते काय काय खाईल. तर ते स्किल एज्युकेशन किंवा स्किल जे तुमच्या अंगात आहे ते AI त्याला हातसुद्धा लावू शकत नाही. साधं उदाहरण सांगतो. इथं हा दिवा बसवला आहे, हा गेला, हा बसवायचा आहे. कुठला आहे AI कॉम्प्युटर येऊन तो बसवणार आहे? माणूसच लागेल ना त्याला. जेवढं जेवढं स्किल बेस्ड, आणि हे सगळं ITIमध्ये आहे. 2 वर्षाचा कोर्स प्लस 1 वर्षाची इंटर्नशिप. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय फक्त प्रायव्हेट ठिकाणी जॉब आहेत असं नाही आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स आहेत. दारुगोळा कारखान्यांपासून रेल्वेपर्यंत आणि अगदी ST महामंडळापासून ते MSCBपर्यंत सगळ्यांकडे ITI घेतात, हे लक्षात घ्या. आणि ITI झालं म्हणजे शिक्षण संपलं असं मानायचं काही कारण नाही. ITI झालेल्या विद्यार्थ्याला पुढे इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येतो, इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला पुढे इंजिनिअरिंग डिग्री करता येते. ITI झालेला विद्यार्थी तिथपर्यंतही पोचू शकतो. शिक्षण संपलं असं होत नाही, हे पण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ता 10वीचा रिझल्ट लागला आहे, ती प्रोसेस आता सुरू होईल, त्याची वेगळी जाहिरात येईल. आणि आता अख्ख्या महाराष्ट्रातले सगळ्या ITIची प्रोसेस एकत्रच आहे. आता सगळं सेंट्रलाइज्ड, यंदापासून 11वी पण सेंट्रलाइज अख्ख्या महाराष्ट्राची. मग इथं बसून तुम्हाला बांद्राच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तरी मिळेल. जायचं की नाही हा वेगळा विषय, पण मिळू शकते. आणि त्यामुळे ITI हा एक ऑप्शन. दुसरा, हल्ली त्याला 12वी व्होकेशनल म्हणतात, पूर्वी त्याला किमान कौशल्य अभ्यासक्रम म्हणायचे, MCVC. काय हो त्याच्यात? इंग्लिश आणि मराठी हे विषय सेम 12वीपर्यंत, बोर्डाचीच परीक्षा. उरलेले 5 विषय एखाद्या टेक्निकल किंवा स्किलच्या कोर्सचे. आणि 20 विषय थोडे नाही आहेत. अर्थात सगळीकडे 20 विषय नसतात. एखाद्या कॉलेजात इलेक्ट्रॉनिक्स आहे, दुसरीकडे आणखीन काही आहे.
असा कुठला तरी एक विषय, आणि मग तो तुम्ही 2 वर्ष पूर्ण त्याच विषयाचं शिकायचं आणि त्यातनंच 12वीची परीक्षा द्यायची, म्हणजे बोर्डाचीच परीक्षा, ज्यातनं तुम्हाला पुढचे बरेच रस्ते 12वी नंतरचे ओपन होतातच. ज्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं एखाद्याला 12वी नंतर, त्याला गरज काय आर्ट्स कॉमर्स सायन्स करत बसायची 11वी 12वी? अरे 11वी 12वी हॉटेल मॅनेजमेंट उपलब्ध आहे, तोच कोर्स करा, म्हणजे निदान कळतं त्यात काय असतं ते, आणि मग नंतर पुढे जा ना त्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, कोण नाही म्हणलं तुम्हाला. सो किमान कौशल्य अभ्यासक्रम, व्होकेशनल किंवा MCBC हा पण एक ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन मुलींना करता येतं, त्याचं नाव आहे होम सायन्स. सहसा जात नाहीत मुली, त्यांना वाटतं होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात. हट म्हणले परत आई घरेल तेच करायला लावेल. स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यात सुद्धा, अनेक स्किल्स शिकवली जातात. म्हणजे अगदी न्यूट्रिशन डायटेटिक्सपासून जे कोर्सेस आहेत 12वी नंतर त्याच्यामध्ये, त्याला तर खूप महत्त्व आलं आहे. त्यामुळे होम सायन्स. चौथा ऑप्शन, ज्यांना फक्त ड्रॉइंगच आवडतं आहे त्यांनासुद्धा 10वी नंतर ऑप्शन आहे डिप्लोमा इन फाईन आर्ट्स. भरपूर ठिकाणी आहे डिप्लोमा आहे, पण फाईन आर्ट्स, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग किंवा मल्टीमीडिया ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये करिअर करताच येतं. आणि नंतरचा एक ऑप्शन आहे तो मात्र थोडा कन्फ्युजिंग आहे, डिप्लोमा इंजिनिअरिंग. आत्ता 10वी नंतर ज्यांच्या डोक्यात पक्क आहे की मला इंजिनियरच व्हायचं आहे, त्यांच्याकरता 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक 11वी 12वी सायन्स आणि मग 4 वर्षाचं इंजिनिअरिंग. दुसरा डिप्लोमा इंजिनिअरिंग, आणि तो झाल्यावर 3 वर्षाचंच इंजिनिअरिंग, कारण डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश आहे. इकडनं 2-4-2-4-6, इकडनं 3 आणि 3-6, दोन्हीकडनं 6च वर्ष लागत असल्यामुळे खरा प्रॉब्लेम आहे. इकडनं जाऊ का इकडनं जाऊ, मी तुम्हाला कुठनं जा हे सांगणार नाही, मी फक्त फायदे तोटे सांगतो, दोन्हीचे निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. फायदे काय डिप्लोमाला जाण्याचे 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा? एक, हे 11वी 12वी सायन्स, ती CET, ती JEE, ते झाल्यावर ते सगळं इंजिनिअरिंगची ॲडमिशनची प्रोसेस लांबते. मग इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष जरा डेंजरसच, 15-20% पोरांच्या दांड्या पण उडतात. हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जायचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग. 2, ज्या ब्रांचमध्ये तुम्ही डिप्लोमा केला त्याच ब्रांचमध्ये पुढे डिग्री करणार असाल तर डिग्री इंजिनिअरिंगचा कोर्स सोपा जातो. 3, 10वीला चांगले मार्क मिळतात, त्यामुळे डिप्लोमाचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच मिळायची शक्यता जास्त. 4, डिप्लोमा झाल्यानंतर ज्यांना साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षणच फार झालं, त्यांना डिप्लोमा बिकम्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ज्याच्या जोरावर त्यांना जॉब्स आहेत, ज्याच्या जोरावर त्यांना स्वतःचं पण काही करता येतं. आणि जॉब्स म्हणजे फक्त प्रायव्हेटमध्ये आहेत असं नाही आहे, प्रायव्हेटमध्ये तर आहेच. आज प्रायव्हेटमध्ये डिप्लोमा इंजिनियर मिळत नाही अशी अवस्था आहे. डिग्रीज भरपूर, डिप्लोमावाले नाही सगळे डिग्रीला चाललेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त MSCB पासून ते ST महामंडळापर्यंत आणि डिफेन्स सर्व्हिसेसपासून ते रेल्वेपर्यंत सगळ्यांना डिप्लोमा इंजिनियर्स लागत आहेत. आज रेल्वेचा जो इंजिन ड्रायव्हर आहे किंवा गार्ड आहे तो काय हो, तो डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, तो काही डिग्री इंजिनियर नाही. पगार किती आहे? लाखभर रुपये महिना कमवतो रेल्वेचा ड्रायव्हर किंवा गार्ड. सो डिप्लोमा नंतर तुम्ही तुमचं करिअर सुरूच करू शकता. हे झाले फायदे. तोटे काय? तोटा नंबर 1, नंबर ऑफ सीट्स. नंबर ऑफ सीट्स 1/10 आहेत. म्हणजे 12वी नंतरचे समजा तुम्हाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP फार मोठं नाव, तिथं जायची इच्छा असेल तर 12वी नंतरचे तिथं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 100 जागा आहेत, तर डिप्लोमानंतर 10 जागा आहेत. 1/10 झाल्या सीट्स. दुसरं, कॉम्पिटिशन टळतच नाही हो. इकडं CET JEEची कॉम्पिटिशन तुम्ही टाळली तर इकडं डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला तुम्हाला खचून मार्क लागतात तर चांगलं कॉलेज डिग्रीचं मिळतं. म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये डिप्लोमानंतर ॲडमिशन पाहिजे तर किमान 95% मार्क्स पाहिजेत, 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3rd इयरला. म्हणजे कॉम्पिटिशन आलीच, ती चुकतच नाही. 3rd डिसॲडव्हान्टेज. 12वी नंतर आमच्याकडं पोरांना कळत नाही हो कुठली ब्रांच निवडू, मेकॅनिकलला जाऊ का, इलेक्ट्रिकलला जाऊ का, इलेक्ट्रॉनिक्सला जाऊ का, कम्प्युटरला जाऊ का, ITला जाऊ, कुठं जाऊ? 12वी नंतर कळत नाही. इथं 10वी नंतर निवडायचं आहे, काहीच माहीत नाही त्याला, काय मेकॅनिकल, काय इलेक्ट्रिकल, काय इलेक्ट्रॉनिक्स, त्याला काहीच कळत नाही 10वी नंतर. मग कुणीतरी सांगतं जा मेकॅनिकलला, चांगलं असतंय, चालला मेकॅनिकलला, त्याला स्वतःला काहीच कळत नाही. सो समबडी इज गोइंग टू टेक डिसिजन ऑफ हिज लाईफ.
हे तोटे निर्णय आपला घ्यायचा आहे. फायदे तोटे दोन्ही मी तुम्हाला सांगितले. हे एवढ्याकरता डिटेलमध्ये सांगितलं की नंतर सगळं झाल्यावर परत मला कोणतरी विचारतंच नाही पण म्हणजे तुमचं काय मत आहे, 11वी-12वी करावी का डिप्लोमा करावा? माझं काही मत नाही, निर्णय तुम्ही करायचा आहे. मी फायदे तोटे सांगितले. आणि मग हे सगळं झाल्यावर आर्ट्स सायन्स कॉमर्स आहेतच आपले स्टँडर्ड. आणि तरीही माझा जो काय गेल्या 25 वर्षाचा करिअर काउन्सिलिंगचा अनुभव आहे, मला सातत्याने येणारा एकच अनुभव, पालकांचा इथं मोठा आग्रह आहे, बाळा 11वी-12वी तू सायन्स कर, नंतर तुला लागलं ना ते कॉमर्स आर्ट्स कुठेही जा 12वी नंतर, पण 11वी-12वी सायन्स कर, खूप ऑपॉर्च्युनिटी असतात. मी त्या पोराला बोलवतो, इकडे रे, तुला काय इंजिनियर व्हायचं का, डॉक्टर वगैरे, हे संशोधक वगैरे, मग तुला काय वैमानिक व्हायचं का? नाही. मर्चंट नेव्हीत जायचं? नाही. मग तुला आर्किटेक्ट व्हायचं का? नाही. ॲग्रिकल्चरला जायचं का? नाही. अरे मग त्या एवढ्या म्हणजे ह्याच आहेत, मग यातलं तुला काहीच करायचं नाही तर बळ तू सायन्सला जातो कशाला? याचं एकमेव कारण, विशेषतः पालकांचं एक कारण, ते बरोबर आहे त्यांच्या वेळची ती परिस्थिती होतीच. त्यांना असं वाटतं पोरगं सायन्स सोडून अन्य कुठेही कॉमर्स आर्ट्सला गेलं की त्या BA BComच्या डिग्र्या म्हणजे भिंतीवर लावायच्या डिग्र्या, खाली काही मिळत नाही त्यातनं. आणि इथं खरी गडबड आहे. 12वी नंतर असे अनेक ऑप्शन्स आहेत की जिथं 11वी-12वी तुम्ही आर्ट्समधनं करा, कॉमर्समधनं करा, सायन्समधनं करा, कशातनंही करा, तुम्हाला संधी आहेतच. लेट्स गो वन बाय वन. एक, लॉ, वकिली. 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे, सगळ्यांकरता आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्यात काही फरक पडत नाही, सगळ्यांना अलाउड आहे. प्रोफेशन आहे, ज्या त्याच्या कुवतीप्रमाणे पैसा मिळणार. म्हणजे मी तासाला 1 लाख रुपयापासून वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमवणारे वकील पाहिलेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. पण 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स, आणि आत्ता परिस्थिती आमच्या देशातली अशी आहे की वेगवेगळ्या कोर्टांमध्ये 7 कोटी खटले पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्याला मरण नाही त्या व्यवसायाचं नाव वकिली. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला फारसं काही करू शकणार नाही ते म्हणजे वकिली. हां, जायचे मार्ग 2 आहेत. 12वी नंतर वकिलीला जाण्याकरता एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी आहे. महाराष्ट्रातलं कुठल्याही कॉलेजमध्ये जायचं असेल तर एक कंबाईंड CET आहे, लॉ CET म्हणतात त्याला. त्या CETतनंच तुम्हाला कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन मिळेल. त्या CETला विषय काय आहे, तो आर्ट्सचे नाहीत, कॉमर्सचे नाहीत, सायन्सचे नाहीत. विषय आहेत इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता कसोटी जी आपल्या स्कॉलरशिपला होतं ते, आणि चौथा जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th, दॅट्स ऑल. आणि ह्याच्या जोरावर आपल्याला लॉची 12वी नंतरची एंट्रन्स देऊन लॉला प्रवेश मिळणार आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये जसं IIT इज द बेस्ट, तसं लॉमध्ये नॅशनल लॉ स्कूल्स आर द बेस्ट. आणि मग या नॅशनल लॉ स्कूल्स भारतात 24-25 आहेत, महाराष्ट्रात 3 आहेत, मुंबई, औरंगाबाद, नागपूर. त्याच्यामध्ये प्रवेश पाहिजे असेल तर एक वेगळी एंट्रन्स आहे, त्याचं नाव आहे CLAT, CLAT. या क्लॅटला परत विषय काय आहेत, हेच 4: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, काहीच नाही दुसरं. ह्याच विषयांच्या जोरावर आपल्याला नॅशनल लॉ स्कूलला पण ॲडमिशन मिळू शकते. सध्या TV लावा, चॅनल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ खूप अट्रॅक्शन आहे मुलांना. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कुलिनरी आर्ट्स, सगळे एकमेकांचे भाऊबंद आहेत. आणि मग त्याच्यात जाण्याकरता 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MC VC कुणीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. 12वी नंतर जाण्यासाठी नॅशनल लेवलची जवळपास 80-85 कॉलेज आहेत, त्याची वेगळी एंट्रन्स आहे, नॅशनल लेवलची एंट्रन्स. त्या एंट्रन्सला विषय काय, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, तेच विषय इथं पण. ते नाही झालं, स्टेट लेवलची 10-15 कॉलेजेस आहेत, त्याची स्टेट लेवलची वेगळी एंट्रन्स आहे, त्यालाही हेच 4 विषय. तेही नाही झालं तर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स पण आहे 12वी नंतरचा, त्याला फक्त डिप्लोमा 12वीचे मार्क लागतात, बाकी त्याला काही लागत नाही, कुठली CET FET काही नाही. फक्त हॉटेल मॅनेजमेंट या फील्डबद्दल 2 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक म्हणजे त्याच्यात एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, पण दुसरं इथे प्रचंड फिजिकल कष्ट करण्याची तयारी लागते.
वेळेला 12 तास 14 तास 16 तास 18 तास फिजिकली काम करायची मानसिक तयारी, हे भांडवल लागतं इथं. घड्याळाकडे बघून चालत नाही. उद्या तुम्ही एखाद्या हॉटेलात रात्री 9 वाजता गेला आणि तो म्हणला ही काय वेळ आहे का, हां अरे मला काही घरदार आहे की नाही काय, चालेल का, नाही चालणार ना. त्यामुळे घड्याळाकडे बघून चालत नाही. ही मानसिकता असेल तर हे फील्ड चांगलंच आहे, काही वाद नाही. आता या करोनानंतर 2 फील्डचं महत्त्व वाढलं. एक हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकल, आणि दुसरं हल्ली ज्याला फारसं काही कळत नाही ना तोही म्हणतो इकॉनॉमीचं काय बरोबर नाही चाललं, इकॉनॉमिक्स. 12वी नंतर इकॉनॉमिक्स फील्डमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणीही जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि बेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया महाराष्ट्रात आहे. पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून आहे. अर्थात प्रवेश डायरेक्ट नाहीच, एंट्रन्स आहे, CUET UG नावाची. विषय काय, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, तेच विषय इकडं पण परत. आणि मग इकॉनॉमिक्समध्ये BSc इकॉनॉमिक्स, MSc इकॉनॉमिक्स, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बँका, इन्शुरन्स कंपन्या, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सपासून ते सरकारी सेवेपर्यंत अनेक ठिकाणी जाण्याची उत्तम संधी मिळू शकते इकॉनॉमिक्समधनं. सो अगेन कॉमन फॉर ऑल. खूप मुलांना पुढे जाऊन मॅनेजमेंटमध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे. MBA, त्याच्या आधीचा टप्पा BBAचा आहे. BBA म्हणा, BMS म्हणा, BMM म्हणा, असे त्यात तेही एकमेकाचे भाऊच आहेत सगळे. आता त्यालासुद्धा एंट्रन्स आली आहे गेल्या वर्षीपासून. डायरेक्ट 12वी नंतर BBAला पण प्रवेश नाही, एंट्रन्स आहे. एंट्रन्सला विषय काय, हेच 4: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणताही पोरगा BBAला किंवा BMM किंवा BMSला जाऊ शकतो. पण 12वी नंतर 5 वर्षाचं MBA पण आलं आहे, डायरेक्ट MBA 5 वर्षाचं 12वी नंतर. आणि ते पण कुठं, IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM जम्मू, अशा IIMsमध्ये आलं आहे. प्रत्येकाची एंट्रन्स वेगळी. एंट्रन्सला विषय काय, हेच 4: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. डायरेक्ट IIMमधलं MBA. आणि काय फक्त IIMमध्येच असं आहे असं नाही आहे, बाकीच्या पण ठिकाणी आहे. मग ज्याच्यामध्ये अगदी नरसी मुंजी मुंबईची असेल किंवा पुण्याची निकमार असेल, खूप संस्थांमध्ये आता 5 वर्षाचं MBA आलं आहे. काही फरक पडत नाही, आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही करा. मास कम्युनिकेशन, आत्ता बाहेरच्या पेपर स्टॉलवर जा, 100पेक्षा जास्त पेपर, साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं बघायला मिळतील तुम्हाला. TV ऑन करा, एका रिमोटवर बसत नाही एवढे चॅनल झालेत आता. रेडिओ ऑन करा, 50-100 FM चॅनल आहेत आता. आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसला आहे तो आहे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, सो ऑन अँड सो फोर्थ. आणि ह्या सगळ्याची मॅनेजमेंट ज्याच्यात आहे ते आहे मास कम्युनिकेशन. 12वी नंतर मास कम्युनिकेशनमध्ये जाण्याची पण संधी आहे. आणि त्याकरता आर्ट्स सायन्स कॉमर्स कशात नाही गेलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. स्पर्धा परीक्षा खूप सध्या मुलांचं प्रेम आहे. 10तलं एक पोरगं तर म्हणतं आपल्याला कलेक्टरच व्हायचं. MPSC UPSC ज्यांना ते करायचं आहे ना त्यांनाही काही फरक पडत नाही हो. आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही जा तुम्ही पुढं, कारण त्यांना फक्त डिग्री लागते. तुम्ही BA पण चालतं आणि BE पण चालतं. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, ज्यांना UPSC MPSC करायचंच आहे, पहिलं तर माझं काही फार चांगलं मत नाही त्याबद्दल, त्यांनी सरळ आर्ट्सलाच जावं. 11वीपासून 5 वर्ष आर्ट्समध्ये गेल्यावर तुम्हाला रोज 7 ते 8 तास अभ्यास करायला वेळ मिळेलच, कारण आर्ट्सचं कॉलेजच 4 तासाचं असतं. जो मुलं ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास करायला लागतात ना, तो तुम्ही 11वीपासून करा ना. जनरल नॉलेजच आहे मेजॉरिटी त्याच्यात. वेळ ते करायला येत तर कशाला लागते. करा अभ्यास सुरू 11वीपासून. आणि शक्यतो स्पेशलायझेशन हिस्ट्रीज घ्या. कारण काय सांगतो, म्हणजे इंजिनियर झालेली मुलंसुद्धा UPSC करताना मी जेव्हा बघतो ना, मेजॉरिटी त्यातली मुलं इंजिनिअरिंग घेत नाही स्पेशलायझेशन, ते घेतात हिस्ट्री. का रे बाळा म्हणलं हिस्ट्री का, नाही तेवढाच एक विषय असा आहे की ज्याच्यात नवीन काही येत नाही. चेंजेस काय होणार हिस्ट्रीमध्ये आता. पण म्हणजे याचा अर्थ UPSC MPSC करायचंच असेल तर तुम्हाला ते चांगलं आहे. पण माझी रिझर्वेशन सांगतो UPSC MPSCबद्दल 10 वेळा विचार करा. UPSCचं उदाहरण घेऊ. कलेक्टर साधारण 15 ते 16 लाख पोरं दरवर्षी UPSC प्रिलिमला बसतात. त्यातली 50-60 हजार पोरं ही UPSC मेन्सला सिलेक्ट होतात. 15 लाखातली 50,000. त्यातली 2,000 पोरं इंटरव्ह्यूला सिलेक्ट होतात. आणि त्यातली 800 पोरं फायनल सिलेक्ट होतात. 16 लाख टू 800
हे यशस्वी होण्याचं प्रमाण आहे. तेव्हा विचार करायचा आपण आपल्याला या स्पर्धेत जायचं आहे का खरंच. MPSCचं काही फार वेगळं नाही आहे. UPSCची ना परीक्षा ठरलेल्या वेळी होतात. MPSCची तीही गॅरंटी नाही. परीक्षा होईल का, ती वेळेवर होईल का, पेपर फुटतील का, त्याला न्यायालयाची स्थगिती येईल का, त्याहीपेक्षा पुढे जाऊन रिझल्ट लागल्यावर नोकरी मिळेल का, आणि ती कधी मिळेल, इथपर्यंतचे प्रश्न आहेत MPSCमध्ये. सो विचार करायला पाहिजे. IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटीपासून IITsमध्ये जायचं असेल तर सायन्सलाच गेलं पाहिजे. JEE मेन्सच घेतली पाहिजे. JEE ॲडव्हान्स चांगली क्लिअर केली पाहिजे. त्याच्यातसुद्धा पहिल्या 5-10 हजारात आलं तर IIT दिसते. खोटं आहे. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स ही मुलंसुद्धा IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटी सकट 5 IITमध्ये 12वी नंतर जाऊच शकतात. कारण या सगळ्या IITsनी डिझायनिंगचे कोर्सेस काढलेत. ते वेगळं स्कूल आहे IITचं, डिझायनिंग स्कूल, आणि त्याची एंट्रन्सही वेगळी आहे. त्याचा त्या JEEशी काडी मात्र संबंध नाही. त्या एंट्रन्सला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणचंही पोरगं बसू शकतं. तुमची क्रिएटिव्हिटी स्किल्स, तुमची स्केचिंग स्किल्स, तुमची रिझनिंग ॲबिलिटी हेच तिथं बघितलं जातं. आणि मग काय फक्त IIT ते असं नाही आहे ना. डिझायनिंग NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई सकट 6 ठिकाणी. इथे पण डिझायनिंगचे अप्रतिम कोर्सेस आहेत. डिझायनिंगमध्ये पण ब्रँचेस आहेत. प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग, हे डिझायनिंगचे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर्स करू शकता. आणि हे परत एकदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणचंही पोरगं करूच शकतं. त्याकरता सायन्सच घेतलं पाहिजे असं बंधन नाही. ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, एलिमेंटरी झाली आहे, इंटरमिजिएट झाली आहे, त्यांच्याकरता 12वी नंतर अजून एक वाट आहे. त्याचं नाव आहे BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. आणि या कोर्समधनं तुम्हाला फाईन आर्ट्सची डिग्री मिळते, ज्याच्यातनं तुम्ही मल्टीमीडिया ॲनिमेशनपासून ॲडव्हर्टायझिंगपर्यंत अनेक क्षेत्रात जाऊ शकता. देशातली नाही, आशियातली सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट मुंबईत आहे, जे स्कूल ऑफ आर्ट्स. प्रवेशासाठी एक वेगळी CET आहे. आणि ह्या CETला फक्त ड्रॉइंगचे पेपर्स आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणचंही पोरगं जाऊ शकतं BFAमध्ये. हे तुमच्यापुढे मांडण्याचं कारण असं आहे, हा जो एक समज आहे ना की सायन्सला गेलं तरच करिअर आणि आर्ट्स कॉमर्समध्ये गेलं तर काहीच मिळत नाही, हे डोक्यातनं काढलंच पाहिजे. कॉमर्स हे सगळं मिळणारच आहे. कॉमर्सला त्यांची स्वतःची प्रोफेशनल करिअर्स आहेत. म्हणजे जशी सायन्सची, इंजिनिअरिंग, मेडिकली प्रोफेशनल करिअर्स आहेत, तशी कॉमर्सची आहेत ना. CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी, CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. म्हणजे आज GST येऊन आता 8 वर्ष होतली, तरी त्यातल्या त्यात ज्याला थोडंसं कळतं त्याचं नाव CA चार्टर्ड अकाउंटंट. आणि मग हे तिन्ही जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत याचं एक बेसिक्स आहे. पहिली एक एंट्री लेवल एक्झाम, फाउंडेशन एक्झाम, त्यातनं थ्रू झालात की इंटरमिजिएट एक्झाम, त्यातनं थ्रू झालात की फायनल एक्झाम. पण या दरम्यान तुम्हाला 2 वर्षाची इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप करावीच लागते. हे एकमेव कोर्सेस असे आहेत की जिथं प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत डिग्री नाही. आता मी थोडंसं तुम्हाला इंजिनिअरिंग आणि CAचे कम्पॅरिझन करून सांगणार आहे. 10वी नंतर इंजिनियर व्हायला कमीत कमी 6 वर्ष लागतात, जास्तीत जास्त 10 पण लागतात. आहेत काही महावीर. 10वी नंतर CA व्हायला पण कमीत कमी 6 वर्ष लागतात, जास्तीत जास्त 10-12 कितीही लागतात. 10वी नंतर इंजिनियर होईपर्यंत 12 लाख रुपयाचा खर्च आहे साधारण. कारण 11वी-12वीचे क्लासेस, मग पुढे इंजिनिअरिंगची फी, मग परत बाकीच्या सगळ्या गोष्टी, 10-12 लाख खर्च आहे. CA व्हायला लाख-1.5 लाखाच्यावर खर्च नाही आहे, तो फक्त क्लासेसचाच. 10वी नंतर इंजिनियर होऊन तुम्ही जेव्हा पुढे जाता तेव्हा तुम्हाला साधारण स्टार्टिंग पॅकेज हे 4 लाखाच्या आसपास मिळतं. CAला स्टार्टिंग पॅकेजच 6 लाखाचं मिळतं. इंजिनियर तुम्ही जेव्हा होता 10वी नंतर 6 वर्षांनी, तेव्हा तुम्हाला नोकरीच करावी लागते. स्वतःचं काही करण्याचे चान्सेस लगेच मिळत नाहीत, कारण तुमच्याकडे अनुभवच नाही आहे. पण CA मात्र लगेच स्वतःचं सुरू करू शकतो. हे दोन्हीमधले डिफरन्सेस आहेत. अर्थात काय करा हे मी नाही सांगत, ते तुमचं तुम्ही बघा. पण हे कुठेतरी सांगण्याची गरज आहे. हां, फक्त हे CA, CS, CMA या सगळे जे कोर्सेस आहेत ना, त्यांचे रिझल्ट्स वाईट आहेत. फाउंडेशनचा रिझल्ट साधारण 30%, इंटरमिजिएट रिझल्ट साधारणपणे 17 ते 18% आणि फायनलचा रिझल्ट साधारण 10 ते 12% लागतो.
म्हणजे अवघड आहे, अशक्य नक्की नाही. आणि इथे आहे ना, इथं कोणी आईन्स्टाईन लागत नाही आहेत बरं का. इथे कुथू घासू विद्यार्थी लागत आहेत, ज्यांना बैठक आहे असे विद्यार्थी पाहिजेत. मी असं म्हणणार नाही एवढे तास बसणारे वगैरे, कारण त्या तासांना तर काहीच अर्थ नाही. दॅट इज कॉल्ड एज क्वांटिटी स्टडी. आत्ता केलं ना तुम्ही पोरांनी 10वीपर्यंत. संध्याकाळी खेळून आले, आई म्हणते ए चाल अभ्यासाला बस. बसलं जाऊन. 2 तास झाले, आईलाच वाटलं केवढा अभ्यास, ये वळा जेवायला. काय केलं 2 तासात? जे असं पुस्तक उघडून बसलं होतं, पान पण उलटलं नाही. शरीरानं तिथं मनाने गावभर फिरत होतं. दॅट इज कॉल्ड ॲज क्वांटिटी स्टडी. दॅट इज नो मोर युजफुल. नाउ व्हॉट इज एक्सपेक्टेड इज क्वालिटी स्टडी. त्यामुळे ज्यांच्याकडे क्वालिटी स्टडी करण्याची इच्छाशक्ती आणि ज्यांच्याकडे ती कुवत आहे, त्यांनी नक्की त्यांच्यासाठी ही करिअर्स चांगली असू शकतात. आणि मग सायन्स. एव्हा कदाचित काही जणांना वाटलं असेल माझं सायन्सचं काहीतरी वैर दिसतंय. वैर असं काही नाही हो. मी इंजिनियर आहे, त्या COEPचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हां, आमच्याकडे दुसरं काही नव्हतं म्हणून तिथनं झालो एवढंच. पण मी 25 वर्ष करिअर काउन्सिलिंग करतो आहे. त्यात मला आलेले अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. अर्थात सायन्समध्ये जायचं असेल तर काय करिअर्स? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 5 BT बायोटेक्नॉलॉजी, 6 ॲग्रिकल्चर, 7 आर्किटेक्चर, 8 रिसर्च फील्ड, 9 एव्हिएशन, 10 मर्चंट नेव्ही आणि 11 डिफेन्स. 11 करिअर्स आहेत जी प्युअरली सायन्समधनं मिळतात. पण सगळीच्या सगळी सगळ्यांना मिळत नाहीत बरं का. आत्ता 10वी नंतर सायन्सला जाताना पहिलं काय करायला लागेल तर तुम्हाला विषय निवडायला लागतील. तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, आर्किटेक्चर करायचं आहे, मर्चंट नेव्हीत जायचं आहे, एव्हिएशन फील्डमध्ये जायचं आहे, PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घ्यावंच लागेल. तुम्हाला हेल्थ सायन्सेस मेडिकलला जायचं आहे, PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घ्यावंच लागेल. तुम्हाला संशोधन क्षेत्रात जायचं आहे, तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, PCMB फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी 4ही घ्यावे लागतील. तुम्हाला फार्मसीला जायचं आहे, PCM पण चालतं आणि PCB पण चालतं. म्हणजे विषय आत्ताच निवडून तुम्ही तुमची करिअर ठरवूनच घ्यायला लागतील. 11च्या 11 सगळ्यांना मिळणार नाहीत. म्हणजे आत्ताच ठरवायचं आहे आणि मग तिथंच ABC करायचं आहे. हे नाही जमलं तर हे नाही जमलं तर हे आजच ठरवायला लागणार आहे विषय निवडताना. दुसरं आहे कॉलेजची निवड. काय भयंकर विषय. आता महाराष्ट्र लेवलला जायला तर काय बघायलाच नको. कुठूनही कुठेही मिळणार ॲडमिशन. अजिबात तसलं काही याचरटपणा करण्याचं कारण नाही. माझं तुम्हाला सांगण्याचं आहे, आपल्या घराच्या परिसराच्या 3 किलोमीटरमधलं कॉलेज आहे सगळ्यात चांगलं. काही फरक पडत नाही. पुढचं आलं क्लासची निवड. क्लासेस लागतील का तर दुर्दैवानी हो. कारण आमची कॉलेज अशी आहेत ती त्या एंट्रन्स एक्झामची तयारीच करून घेत नाहीत. अहो, बोर्डाची तयारी त्याचा काहीच उपयोग नाही. 12वी नंतर बोर्डाला ॲडमिशन फक्त BScला मिळते, बाकी कुठेही मिळत नाही. त्याला कुठली एंट्रन्स एक्झाम द्यावीच लागते आणि त्याची तयारी कोण करून घेणार. मग त्यामुळे क्लासेस लावायला लागतात. मग क्लासेस लावताना सुद्धा माझं म्हणणं असं आहे, जरा बघून लावा. शक्यतो वनरूप घ्या. फिजिक्सला इकडं, केमिस्ट्रीला तिकडं, बायोलॉजीला तिकडं, मॅथ्सला इकडं, जाण्या येण्यातच संध्याकाळ व्हायची. ते करू नका. दुसरं, सगळे क्लासेस साधारण सारखेच आहेत, 19-20. 12वी नंतरच्या तुमच्या यशामध्ये क्लासचा रोल 25% वर नाही. उरलेला 75% रोल तुमचा आहे. आमका क्लास चालू की गॅरंटेड MBBS असं होत नाही. कुठल्याही क्लासची हिस्ट्री काढून बघा, होणारच नाही असं. कारण तुम्ही किती करता याच्यावर पुढचं सगळं डिपेंडंट आहे. क्लास काय दिवे लावणार आहे. त्यामुळे तेही बघून घ्या. तिसरं बघा की त्यांची प्रिव्हियस हिस्ट्री काय आहे. 7-8-10 वर्ष तरी एस्टॅब्लिश असावा. गेल्या 5-7 वर्षात त्यांचे किती पोरं कुठे गेली हे बघून घ्या. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं बघून घ्याच, कारण हल्ली क्लासेसमध्ये तो मोठा प्रॉब्लेम आहे की शिक्षकच टिकत नाहीत. असे क्लासेस चांगली नावं असलेले मला माहिती आहे 6-6 महिन्याला टीचर बदलत आहेत. कालपर्यंत हे होते, अचानक एका रात्रीत ते गायब होतात. क्लासवाल्याला कळेपर्यंत 8 दिवस लागतात. मग पुढे 8 दिवस तो नवीन शोधण्यात घालवतो. 15 दिवसमध्ये तो विषयच नाही. मग एकदम त्या विषयाची बदा लेक्चर्स. अरे काय मशीन आहेत का पोरं, म्हणजे एकदम त्यांच्यावर ओतायला सगळं. त्यामुळे कमीत कमी 2 वर्ष ज्या क्लासमध्ये पोरं टिकून आहेत, शिक्षक टिकून आहेत, तो क्लास आपण शक्यतो निवडा. म्हणजे कमीत कमी आपल्याला एवढी खात्री मिळेल की हां बाबा इथं शिक्षक वर्ग टिकून आहे.
आणि मग करिअर ऑप्शन्स. आता इथं अजून एक गडबड आहे बरं का. ते मेडिकलला ज्यांना जायचं आहे ना, त्यांना नीट नावाची परीक्षा कंपल्सरी आहे, त्याला दुसरी कुठलीच परीक्षा नाही. आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय, काय मला MBBSच करायचं, MBBS डॉक्टर बास. कसं होणार हो? 3 लाख पोरं बसणार त्या नीटला. आणि महाराष्ट्रात ओपन म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स आहेत MBBS BDSच्या मिळून त्या 5,500च्या वर नाहीत. कुठून मिळायची ॲडमिशन सगळ्यांना? पण मग MBBS म्हणजेच मेडिकल का? तर नाही ना. BAMS, BHMS, आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे पण डॉक्टरच आहेत, हे पण मेडिकलमध्येच बसतात आणि हे पण नीटच्या मार्कावरच मिळणार आहेत. पण नीटच्या कमी स्कोअरला मिळतील अहो. मग चांगलं BAMS कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज किंवा चांगलं BAMS कॉलेज 400-450 मार्काला मिळतं आहे आज. आणि मला सांगा, आत्ता या करोना पिरियडमध्ये आपण सगळ्यांनी ते काढे भरभरून प्यायले ना सकाळ संध्याकाळ, काय होतं ते? आयुर्वेदिकच होते ना. आता लोकांचे प्रेफरन्सेस बदलत चालले आहेत. आता क्युरेटिव्ह मेडिसिनकडनं लोक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनकडे चाललेत. रोग होऊच नाही म्हणून काय करता येईल, आणि तिथं आयुर्वेदिकचा रोल मोठा आहे. सो आयुर्वेदिक आहे. अजून एक ब्रांच आहे डॉक्टरकीचीच आहे, व्हेटनरी सायन्स. मराठीतलं नाव थोडं वाईट आहे. मराठीत त्याला म्हणतात जनावरांचा डॉक्टर. आमची पोरं म्हणतात आपल्याला माणसांचं डॉक्टर व्हायचं. माणसांच्या डॉक्टरपेक्षा जनावरांच्या डॉक्टरच्या संधी जास्त आहेत. पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्रीपासून इंडस्ट्रीमध्ये, गव्हर्मेंटमध्ये आणि बँका, इन्शुरन्स कंपन्यामध्ये सुद्धा घेतात व्हेटरनरी डॉक्टर. कारण त्यांनासुद्धा जेव्हा पोल्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीला लोन द्यायची वेळ येते किंवा त्याचं इन्शुरन्स काढायची वेळ येते, त्यावेळी त्या जनावरांचं हेल्थ स्टेटस कोण चेक करणार? ब्रांच मॅनेजर. त्याला काय कळते त्यातलं? तिथं घेतात व्हेटरनरी डॉक्टर, स्वतःची प्रॅक्टिस करता येते. आणि मुख्य म्हणजे सगळी गव्हर्मेंट कॉलेज आहेत, फक्त प्रायव्हेट कॉलेज नाही. या नीटच्या मार्कावरच प्रवेश. आपल्याला जवळ म्हणजे एक पुण्याजवळ शिरवळला आहे आणि दुसरं मुंबईचं आहे, बाकीचे विदर्भ मराठवाड्यात आहेत. पण आहेत ना चांगली कॉलेजं, गव्हर्मेंट कॉलेज आहेत, कमी पैशात शिक्षण आहे. त्यामुळे व्हेटरनरी हा पण ऑप्शन ह्याच नीटमधनं मिळणार आहे. पॅरामेडिकल्स, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी हे पॅरामेडिकलमधले ऑप्शन्स आहेत, जेही तुम्हाला ह्याच नीटमधनं मिळणार आहेत, कमी मार्काला मिळतील. आवाज कोहली फिट आहे की कोण ठरवतं? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग बाळणपण झालेल्या बाईपासून बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायची अल्टरनेट थेरपी म्हणजेच फिजिओथेरपी. 4 वर्षात. आता 5चा कोर्स आहे फक्त. मुलींसाठी फार चांगला आहे हो. इमर्जन्सीज नाहीत ना. ॲक्च्युअल मेडिकल डॉक्टरला रात्री बेरात्री पेशंट पाहायला लागतात. रात्री बेरात्री कोणाचे मानेचे व्यायाम नाही करून घ्यायला लागत. त्यामुळे फिजिओथेरपीला मुलींना खूप चांगलं आहे. डे जॉब, रोजगार, स्वयंरोजगार दोन्ही संधी आहेत. स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी अप्रतिम कोर्स आहे. अख्ख्या महाराष्ट्रात 2 ठिकाणी, एक मुंबईला गव्हर्नमेंट, एक पुण्याला प्रायव्हेट, दॅट्स ऑल. लहान मुलं आहेत, अनेक वर्ष बोबडं बोलतात, तोत्रं बोलतात, स्टार्टिंग ट्रबल असतो. तू 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 काय करते, हे स्टार्टिंग ट्रबल आहे. मोठी माणसं आहेत, ऑपरेशन झाली आहेत जबड्याची, त्यांना परत बोलतं करण्यासाठीचे ट्रीटमेंट्स आहेत. पॅरालिसिस झालेली माणसं आहेत, त्यांना बोलता येत नाही, त्यांना बोलतं करण्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत. या सगळ्या स्पीच थेरपीत बसतात. आणि त्याला जोडून त्यातच एक इंटिग्रेटेड पार्ट घातला आहे, तो म्हणजे ऑडिओलॉजी. आता एवढं साऊंड पोल्युशन वाढलं आहे की 30-35पासून लोकांना हिअरिंग एड लागायला लागली आहेत. हिअरिंग प्रॉब्लेम्स सुरू झालेत. आणि मग त्या हिअरिंग एड्सपासून ते त्यांची टेस्ट करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात येतात तो हा कोर्स ऑडिओलॉजी. हा अप्रतिम कोर्स असू शकतो. याच नीटच्या मार्कावर मिळतो आहे. परत एकदा हे लक्षात घ्या. नर्सिंगसारखा कोर्स आहे, खरं इतका सुंदर कोर्स आहे. आज भारतातनं सगळ्यात जास्त बाहेर कोण जातात तर नर्सेस. हे सॉफ्टवेअरवाले पण नाही एवढे बाहेर जात, तेवढे नर्सेस बाहेर जात आहेत सगळ्या देशात. 2 कोर्सेस आहेत, एक BSc नर्सिंग आणि दुसरा डिप्लोमा नर्सिंग. त्याच्याकरता वेगळी CET आहे, फार अवघड नाही आहे, पण आहे ना. म्हणजे हेल्थ सायन्स म्हणलं की फक्त MBBS हे डोक्यातनं काढावं लागेल. मी मुलं बघतोय करीन तर MBBS नाही तर काहीच नाही करणार. मग काहीच नाही करणाऱ्यांची संख्या जास्त वाढते. आणि मग रिपीट, 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट. माझ्याकडे 4 अटेम्प्टनंतर पोरं आली आहेत. 4 अटेम्प्ट्स नीटचे 4 वर्ष घालवली आहेत. आणि आता काय करावं कळत नाही म्हणतात.
हे असला धंदा करायचा नाही. म्हणून हे बाकीचे ऑप्शन्स पण समजून घेतले पाहिजेत. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. आज सगळ्या इंडस्ट्री खाली वर होतात. IT इंडस्ट्री वर जाते, खाली येते. ऑटो इंडस्ट्री वर जाते, खाली येते. एकच इंडस्ट्री कायम वर, खाली कधीच नाही. त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. कारण लोकांचे रोग कधीच कमी होत नाहीत, त्यामुळे औषधांची गरज कधीच कमी होऊ शकत नाही. आणि 12वी नंतर 2 ऑप्शन्स आहेत. एक फक्त 12वीच्या मार्कावर डिप्लोमा फार्मसी, 2 वर्षाचाच डिप्लोमा आहे हा. आणि याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं मेडिकल स्टोअर काढता येतं, हॉस्पिटलच्या फार्मसीजमध्ये काम करता येतं, किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांच्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन टीम्समध्ये काम करता येतं. आणि दुसरा B.Pharm, बॅचलर ऑफ फार्मसी. मग फार्मास्युटिकल कंपन्यांच्या प्रोडक्शन, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, किंवा क्वालिटी ॲश्युरन्स, किंवा R&D, या सगळीकडे विद्यार्थ्यांना चान्स मिळू शकतो. सो फार्मसी इज अनदर ऑप्शन. PCM किंवा PCB कशाची CET चालते, काही फरक पडत नाही. इंजिनिअरिंग, ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी खरं म्हणजे माझं एक रिक्वेस्ट आहे, कारण तुम्ही आत्ता 11वीपासून सुरुवात करणार, तुम्ही CET आणि JEE मेन्स दोन्ही परीक्षा द्या, असं माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अनेक मुलं म्हणतात, हे आपल्याला कुठे लांब जायचं आहे, CET बस झाली. नाही ना, JEE मेन्स द्या. कारण JEE मेन्समधनं तुम्हाला 15% जागा या इंजिनिअरिंग, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राखीव आहेत. एक तुम्हाला कोष्टक सांगतो. कोल्हापूरचं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये 100 जागा आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा. 20 जागा मॅनेजमेंट कोटा, म्हणजे काय मी सांगायची गरज नाही. 15 जागा JEE मेन्स कोटा, म्हणजे फक्त JEE मेन्सच्या मार्कावर ॲडमिशन. तिथं CETचे मार्क चालत नाहीत. खाली उरला 65 मधल्या 30% जागा, म्हणजे 20 सीट्स या बाकीच्या युनिव्हर्सिटीज, मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, औरंगाबाद युनिव्हर्सिटी यांच्याकरता राखीव आहेत. खाली उरल्या 45 मध्ये 60% रिझर्वेशन आहे. हे लक्षात घेता ओपन जनरल कॅटेगरीच्या पोराला साधारण 20 जागा CETतनं मिळतात आणि 15 जागा JEE मेन्समधनं मिळतात. सो ज्यांना दोन्हीचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे, जास्ती जागा हव्यात, त्यांना CET आणि JEE मेन्स देण्याशिवाय पर्याय नाही. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आमच्याकडं काय आहे, लोकांना माहिती काय, इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, एवढेच कोर्सेस माहिती आहेत. आणि फार तर इथं असल्यामुळे टेक्स्टाईल, दॅट्स ऑल. 70 प्रकारचे कोर्सेस आहेत या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगमध्ये. आणि मग त्याच्यात काही ते एकेका कॉलेजला आहेत. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज, KIT कोल्हापूर. प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज, PVG पुणे. पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज, MIT पुणे. अशी 7-8 कोर्सेस इंजिनिअरिंगचे आहेत, एका कॉलेजात आहेत. फक्त प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळेल, तर 100% प्लेसमेंट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेही आम्हाला संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे तो आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर हे प्रोफेशन आहे लॉ सारखंच, हे लक्षात ठेवा. आणि मग आर्किटेक्चरमध्ये प्रवेश हवा असेल तर सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहे, त्याचं नाव आहे NATA, NATA. याला ड्रॉइंगचा वेगळा पेपर आहे. त्यामुळे ड्रॉइंग चांगलं लागतंच, तरच आपण आर्किटेक्चरला जाऊ शकतो. नाटाच्या परीक्षेत तो पेपर आहे. पण त्यानंतर तुम्हाला तुमच्या करिअर तुमच्या हातात आहे, वकिलासारखं. कारण प्रोफेशन आहे, नोकऱ्यांचे प्रमाण कमी, तुम्ही किती चांगलं करता त्याच्यावर तुमचं इन्कम ठरणार आहे. ॲग्रिकल्चर, PCB किंवा PCM कुठलीही CET चालते त्यांना. काही कोर्सेस PCBच्या CETवर, काही PCMच्या आहेत. म्हणजे अगदी फूड टेक्नॉलॉजीपासून ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीपर्यंतचे कोर्सेस आहेत जे PCMच्या CETवर तुम्हाला मिळू शकतात. आणि स्वतःची जमीन बिमीन हल्ली लागत नाही. ह्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये तुम्हाला जॉबची पण संख्या जास्त आहे. आणि आपण ज्या भागात राहतो तिथं ॲग्रिकल्चरचं महत्त्व काय मी वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यात इतके ऑप्शन्स आलेत आता, फिशरीजपासून ते उद्यानविद्यापर्यंत इतके ऑप्शन्स आलेत, काही प्रॉब्लेम नाही. ॲग्रिकल्चर, PCB, PCM कसलीही CET द्या. डिफेन्स सर्व्हिसेस, इतके सुंदर ऑप्शन आहेत ना 12वी नंतर. ऑफिसर होण्याचे मुलींकरता 3 आणि मुलांकरता 4 ऑप्शन्स आहेत 12वी नंतर ऑफिसर होण्याचे. पहिला, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर पुणे. एकच कॉलेज अख्ख्या देशात जिथं मेडिकलचा कोर्स उपलब्ध आहे, ऑलमोस्ट फ्री आहे. 12वी नंतरच्या नीटच्या मार्कावरच प्रवेश आहे, वेगळे एंट्रन्स पण नाही.
फक्त त्यानंतर 15 वर्ष डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काम करण्याचा बॉन्ड द्यावा लागतो. फुकटही शिकायचं आणि परत मी पळून पण जाईन हे नाही चालत. पण अप्रतिम ऑप्शन, म्हणजे सुरुवातीचं पॅकेजच 12 लाखाचं आहे त्यांचं, 12 लाख रुपये पर ॲनम. 110 मुलं आणि 40 मुली दरवर्षी घेतल्या जातात नीटच्याच मार्कांवर आणि ऑलमोस्ट फुकट. त्यामुळे याच्यावर विचार करायला हरकत नाही. दुसरा ऑप्शन आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. याची वेगळी एंट्रन्स आहे, दर 6 महिन्याला होते. 370 मुलं आणि 30 मुली दर 6 महिन्याला आत घेतल्या जातात. आणि या परीक्षेसाठी जे विषय आहेत ते आहेत इंग्लिश, जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक्स. दॅट्स ऑल. या परीक्षेतनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तो जरा ट्रिकी आहे, तो 5 दिवस चालतो. त्याला SSB, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू म्हणतात. आणि यातनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला मेडिकल करून NDAला प्रवेश मिळेल. 3 वर्षाचा NDAचा कोर्स आहे. त्या कोर्समधनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर केडरमध्ये प्रवेश आहे ॲट अ पॅकेज ऑफ अराउंड 12 लाख रुपीज पर ॲनम. आत्ता जी मुलं 11वी करतील त्यांना 12वी जाता जाताच पहिला चान्स मिळेल. कारण 12वी सुरू होतानाच्या सप्टेंबरमध्ये, 12वी संपल्याच्या एप्रिलमध्ये आणि 12वी नंतरच्या सप्टेंबरमध्ये असे 3 चान्सेस जास्तीत जास्त मिळू शकतात. वयात बसण्यावर अवलंबून आहे. पण हे चान्सेस वर्थ आहेत घेण्यासारखे, मुलं मुली दोघांनाही. एक इंजिनिअरिंगचा ऑप्शन आहे, मुलं मुली दोघांसाठी आहे. तो नेव्हल इंजिनिअरिंगचा आहे. इंडियन नेव्हीच्या अंडर ते कॉलेज आहे. ते केरळमध्ये आहे. आणि या कॉलेजच्या प्रवेशासाठी बोर्डाला तुम्हाला कमीत कमी 70% मार्क 12वीला PCMला पडले पाहिजेत अशी अट आहे. तर तुम्ही अर्ज करू शकता. आणि मग तुम्ही JEE मेन्स दिलेली असली पाहिजे अशी पण अट आहे. कारण त्या JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सचं SSB इंटरव्ह्यू, तो मगाशी सांगितलेला 5 दिवसाचा. आणि त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रवेश, 100% फ्री एज्युकेशन, राहणं, जेवण, खाण सगळं. And then you are absorbed into Indian Navy as an officer at a package of around 12 lakh rupees per annum. 50 मुलं आणि 10 मुली दरवर्षी घेतल्या जातात. आय मीन टू से दर 6 महिन्याला. आणि चौथा ऑप्शन फक्त मुलांसाठी आज तरी, आणि दॅट इज आर्मी इंजिनिअरिंग. त्याची कॉलेजात 3 आहेत. एक CME दापोडी पुणे, दुसरं CME महू मध्य प्रदेश आणि तिसरं CME सिकंदराबाद. या कॉलेजच्या प्रवेशासाठीची अट आहे तुम्हाला 12वीला बोर्डाला PCMमध्ये कमीत कमी 60% मार्क पाहिजेत PCMमध्ये. आणि तुम्ही JEE मेन्स दिलेली असली पाहिजे. कारण शॉर्टलिस्टिंग JEE मेन्सच्या मार्कावर आहे. मग त्या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला त्या SSB इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. त्यातनं निवडलेल्या कॅन्डिडेट्सचं मेडिकल होऊन त्यांना आत घेतलं जातं. आणि मग ती मुलं रीतसर इंजिनिअरिंगचा कोर्स करतात. पहिलं वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, पुढची 4 वर्ष रीतसर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे इंजिनिअरिंग. आणि त्यानंतर त्यांना ॲब्सॉर्ब केलं जातं इंडियन आर्मीमध्ये ॲट अ पॅकेज ऑफ अराउंड 12 लाख रुपीज पर ॲनम. 100% फ्री ऑफ कॉस्ट इंजिनिअरिंग कोर्स आहे. आत्ता सध्या वातावरण असं आहे, सगळे देशभक्तीने भारलेत. कशावर? व्हॉट्सॲपवर. प्रत्यक्षात जाण्यासाठी कुणीच नाही हो. म्हणजे ह्यातली 3 कॉलेजं तर महाराष्ट्रात आहेत. NDA, AFMC आणि CME 3 कॉलेजं महाराष्ट्रात आहेत. पण महाराष्ट्रात तिथं नाही आहे. 4-4 पोरं काही मराठी सापडत नाहीत तिथं. का? बघण्याचा दृष्टिकोन बालकांचा जास्ती वाईट. तू जाऊ नको, त्याला जाऊ दे. पालकांना वाटतं ते आपलं पोरगं डिफेन्समध्ये गेलंच आता बहुतेक. असं काही होत नाही हो. या जिल्ह्यामध्ये जेवढी माणसं रस्ते अपघातात दरवर्षी वर जातात ना, तेवढीसुद्धा डिफेन्समध्ये जात नाहीत. आत्ता एवढं मोठं वॉर झालं, किती गेले हो डिफेन्समधले, किती गेले? आकडा तुम्हाला 2 हाताच्या बोटावर बोलणं एवढं पण सापडणार नाही. मोठं वॉर झालं, काही लहान वॉर नव्हतं ते. आता वॉरचं सगळं चित्रच बदललं आहे हो. पण प्लीज अप्रतिम अपॉर्च्युनिटी आहेत, सोडू नका. अजून एक करिअर आहे. आमचा भारत आहे ना जगात नंबर 1 कशात? लोकसंख्येत. 143 कोटी लोकसंख्या आहे आमची. पण गेल्या 43 वर्षामध्ये या देशात जन्मलेला आणि या देशातच राहिलेल्या एकाही शास्त्रज्ञाला सायन्सचं नोबेल मिळालेलं नाही. संशोधन आमचा विषयच नाही. आमची पोरं सायन्सला खचून जात आहेत. कशाला? मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी,
IT, सगळ्या ॲप्लाइड सायन्सेस येते. प्युअर सायन्स नाहीच आहे याच्यात. प्युअर सायन्सच्या अपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण जात नाही ना पोरं. आयसर, इंडियन्स ऑफ सायन्स अँड रिसर्च, 60 ठिकाणी, त्यातलं एक पुण्याला आहे. 12वी नंतर प्रवेश आहे, त्याची एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे. PCMB 4 विषयाची एंट्रन्स आहे त्याची. पण त्यानंतर 5 वर्षाचं मास्टर ऑफ सायन्सचा कोर्स आहे त्यांच्याकडं. अप्रतिम अपॉर्च्युनिटी, देशातली सर्वोत्कृष्ट. आणि त्याच आयसर एंट्रन्सच्या मार्कांवर IISc, इंडियन्स ऑफ सायन्सेस बँगलोर, देशातली पहिली संशोधन संस्था जी बंगलोरमध्ये आहे, त्यांच्याकडे ॲडमिशन आहे. BScचा 4 वर्षाचा त्यांचा कोर्स आहे त्याच्यासाठी. त्याच्यात 1 वर्ष संशोधन करायला मिळतं. नायसर नावाची ऑर्गनायझेशन आहे जी भुवनेश्वरला आहे, त्यांची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, नेस्ट नावाची. त्यालाही परत PCMB 4 विषयांची एंट्रन्स एक्झाम आहे ती. आणि मग तिथेही 5 वर्षाचा प्युअर सायन्सेसचा रिसर्च कोर्स आहे. आणि त्याच्याबरोबरीनेच त्याच नेस्टच्या मार्कावर मुंबई विद्यापीठात भाभा ॲटॉमिक रिसर्चच्या अंडर सुरू असलेला एक वेगळा कोर्स आहे, जिथेही 5 वर्षाचं PCMBचं शिक्षण मिळू शकतं. सो हे ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. भारत जसा चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तसं अनेक मुलांना वाटायला लागलं आपल्याला इस्रोतच जायचं आहे ना. ऑप्शन अवेलेबल एक आहे 12वी नंतर. IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुअनंतपुरम नावाचा कोर्स आहे, संस्था आहे. पण त्यांची एंट्री क्रायटेरिया मात्र JEE ॲडव्हान्स्ड आहे. पण गॅरंटेड इस्रोत, काहीच प्रॉब्लेम नाही. जगातली 2 नंबर आहे इस्रो बरं का आत्ता, नासाच्या खालोखाल. अजून 2-5 वर्षात नासाला ओव्हरटेक करू आपण. एवढं आपल्याकडं त्याच्यामधलं आज नॉलेज आहे. पण त्या दृष्टीने विचार करावा लागतो. बायोटेक्नॉलॉजी इज व्हॉट? इज अ रिसर्च फील्ड. बायोटेक्नॉलॉजीमध्ये फक्त BSc MSc करून काय होणार नाही, PhD लेवलपर्यंत जावं लागेल. कारण खऱ्या अर्थाने त्यातलं करिअर PhDला सुरू होतं. आणि आज जगभरातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये सगळ्यात जास्त फंडिंग ज्याच्यामध्ये येतं आहे ते आहे बायोटेक्नॉलॉजी. आणि या बायोटेक्नॉलॉजीच्या फंडिंगमध्ये आपला चान्स लागू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट कोर्स पुणे विद्यापीठाच्या आत आहे बायोटेक्नॉलॉजीचा. डायरेक्ट 12वी नंतरचा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MSc कोर्स. या कोर्सला ॲडमिशनसाठी परत PCMBची वेगळी एंट्रन्स टेस्ट पुणे विद्यापीठ दरवर्षी घेतं. पण बायोटेक्नॉलॉजी इज अनदर ऑप्शन विच इज ब्युटिफुल. मायक्रोबायोलॉजी, याला तर काहीच लागत नाही, फक्त 12वी PCB आणि त्याच्या मार्कावर, 12वीच्या मार्कावर मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रवेश आहे. BSc MSc आणि खरं म्हणजे PhDपर्यंत जाणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कारण हल्ली या करोनानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या 2 ब्रांचला प्रचंड महत्त्व आलं आहे. प्रचंड रिसर्च चालू आहे त्या दोन्ही ठिकाणी. कारण आता लोकांना परत नव्याने काही हे व्हायला नको आहे. आणि त्याच्याकरता हे ऑप्शन्स चांगले असू शकतात. मर्चंट नेव्ही खूप वेगळा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये पण 2 कोर्सेस आहेत 12वी नंतर. एक BSc नॉटिकल सायन्स आणि दुसरा नेव्हल इंजिनिअरिंग. दोन्हीसाठी मात्र एक एंट्रन्स एक्झाम आहे IMU, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची. ती साधारण CET सारखीच आहे, PCMचीच आहे आणि ती क्वालिफाईंग आहे. फक्त क्वालिफाय झालात की कॉलेजला ॲडमिशन्स आहेत. वेगळं करिअर आहे, कारण याच्यात परमनंट जॉब्स नाहीच आहेत. कॉन्ट्रॅक्टेड जॉब्स, 8-10 महिने बोटीवर राहायचं आणि 2-3 महिने घरी राहायचं. परत नवीन कॉन्ट्रॅक्ट. घरच्यांना दोन्हीचा त्रास होतो. 8-10 महिने बोटीवर असतो, घरी दिसत नाही म्हणून, नंतर 2-3 महिने घरी बसतो म्हणून. पण अप्रतिम ऑप्शन, धाडसी ऑप्शन, अख्खं जग बघायला मिळतं दुसऱ्याच्या पैशानी. त्यामुळे मर्चंट नेव्हीसारखा ऑप्शन पण आपल्याला लक्षात घेता येईल. एव्हिएशन फील्ड, खूप मुलांना पायलटच व्हायचं आहे. खूप येतात माझ्याकडं, पायलट व्हायचं आपल्याला. पायलट म्हणजे काय हो? पायलट म्हणजे विमानाचा ड्रायव्हर. ड्रायव्हरला काय लागतं? लायसन्स. मग पायलटमध्ये हेच लागतं, CPL, कमर्शियल पायलट लायसन्स. त्याकरता काय लागतं? 12वी फिजिक्स मॅथ्स, दॅट्स ऑल. अनेक संस्था आहेत ज्या तुमच्याकडनं त्याच्या रिटर्न एक्झामची तयारी करून घेतात, कारण त्याला थेअरी पेपर्स आहेत. आणि विशेष म्हणजे 250 तासाचं फ्लाईंग एक्सपिरियन्स अपेक्षित आहे, जो या संस्था तुम्हाला देतात. आणि मग त्याच्या जोरावर तुम्हाला CPL मिळू शकतं. एकच आहे, काही गोष्टी चेक करायला लागतात. फारच क्वचित एखादी इन्स्टिट्यूट आहे की ज्यांच्याकडे 100% प्लेसमेंट आहे.
50-60% प्लेसमेंट्स बहुतेक ठिकाणी नाहीत पायलटसाठीच्या. आणि मग जर तशी प्लेसमेंट आपल्याला मिळाली नाही तर मग खर्च जो केला आहे, कारण खर्च 35 ते 50 लाख आहे पायलट एज्युकेशनला, त्याचं काय हा प्रश्न उभा राहतो. पण एव्हिएशन फील्डमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग अशी पण इंजिनिअरिंग आहेत. त्याच्याही अनेक संस्था आहेत. त्यांना CET नाही लागत, JEE नाही लागत, काही नाही लागत, डायरेक्ट ॲडमिशन 12वी नंतर. पण संस्था निवडताना काळजी घ्या, कारण सगळ्या संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळतीलच असं नाही. त्यामुळे प्लेसमेंट चेक केल्याशिवाय याच्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका. त्या CID मालिकेने गडबड करून ठेवली आहे सगळी. हल्ली प्रत्येकाला वाटायला आपल्या फोरेन्सिक सायन्समध्येच जायचं आहे ना अवेलेबल. 12वी नंतर PCMB जर तुमचा असेल तर तुम्हाला फोरेन्सिक सायन्समध्ये जायची संधीच आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्याच 3 इन्स्टिट्यूट्स आहेत, एक मुंबई, एक औरंगाबाद, तिसरी नागपूर. 12वीच्या मार्कावर प्रवेश आहे. प्रत्येक ठिकाणची प्रवेश प्रक्रियाच वेगळी आहे, फक्त 12वीच्या मार्कावर. त्यामुळे एका वेळी 3 ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि प्लस फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी काढली आमच्या देशामध्ये की ज्याच्यामध्ये पण भरपूर कोर्सेस फोरेन्सिक्सचे आहेत. BSc MSc सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. BBA MBAचे पण कोर्सेस आहेत फोरेन्सिकमध्ये. त्यामुळे फोरेन्सिकमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. ज्यांना फक्त मॅथ्सच आवडतं आहे त्यांच्यासाठी मॅथ्सची पण अपॉर्च्युनिटी आहे. आमच्याकडे CMI नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट, ज्यांच्याकडे फक्त मॅथ्ससाठी मुलं जात आहेत. त्यांची वेगळी एंट्रन्स आहे 12वीच्या वर्षी आणि ती फक्त मॅथ्सची आहे. स्टॅटिस्टिक्स 12वी नंतर तुम्हाला 12वीमध्ये मॅथ्स आणि स्टॅट्स 2 भाग आहेत. स्टॅटिस्टिक्समध्ये पण अप्रतिम करिअर्स आहेत. आणि बेस्ट इन्स्टिट्यूट कलकत्त्याला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट 12वी नंतर वेगळी एंट्रन्स आहे, प्रवेश मिळू शकतो. आणि आज डाटा सायन्सपासून ते ॲक्च्युरीजपर्यंत सगळ्याचं हार्ट आहे ते स्टॅटिस्टिक्स आहे. त्यामुळे ह्याच्यातही आपल्याला संधी 12वी नंतर मिळू शकते. त्यामुळे विषय आपल्या आवडीचा कुठला आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला भरपूर संधी अवेलेबल आहेत. सो मी जिथनं सुरू केलं होतं तिथं परत येणार आहे की आपली आवड आणि आपली नावड या दोन्ही गोष्टी विचारात घ्या निवडताना, कारण सगळीकडंच संधी भरपूर आहेत. पण नुसती आवड लक्षात घेऊन उपयोग नाही, प्रचंड कष्ट करायला लागतील. इथं मला अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. वयाच्या 80व्या वर्षी हा माणूस आजही इंडस्ट्रीमध्ये रोज 10 तास काम करतो. कधीही कुठल्या इंटरव्ह्यूत म्हणला नाही फार काम पडतं, फार काम पडतं, कधीच नाही म्हणला. त्याला कळतच नाही 10 तास कसे जातात. आणि मग एकदा कधीतरी 10 तास अभ्यास करून पहा बरं. नाही आजारी पडले ना 2 दिवसात तर माझं पण नाव काय राहिलं. खरूच शकत नाही आम्ही, असे बाजूबाजूनी मध्ये जातच नाही. हा आमचा खरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. आणि दुसरं, मला माहिती आहे की हे मुलांना फारसं आवडणार नाही, पण पालकांसाठी त्या मुलांना आपणच एक हातात यंत्र देऊन टाकलं आहे, त्याचं नाव आहे मोबाईल. आता तो ब्रह्मराक्षस आपल्याच मानगुटीवर बसायची वेळ आली आहे. आत्तासुद्धा बहुतेक जी आली नाहीत मुलं ते पालकांच्या मागं लागलेत. पहिले तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं, 10वीला एवढे टक्के मिळेल तर मोबाईल देणार, ते जाऊ दे लेक्चर आपण चला मोबाईलच्या दुकानात पहिले. काय भयंकर अवघड आहे परिस्थिती. कॉन्सन्ट्रेशन होतच नाही पोरांचं. अहो अभ्यासाला बसतात ना शेजारी तो मोबाईल ठेवतात. पालक म्हणणारे शेजारी कशाला ठेवला तो, सायलेंटवर आहे, बेफिक्र नाही आहे. बेफिक्र म्हणजे डबल फिक्र, बे म्हणजे डबल. कारण त्याचा एक डोळा पुस्तकात, दुसरा डोळा मोबाईलकडे असतो. तो हल्लेला कळला पाहिजे ना. बरं 5 मिनटं हल्ला नाही तरी अस्वस्थ आहे. 5 मिनटं झाली काहीच येणं झालंय, आपली काही किंमत राहिली की नाही मार्केटला. कसं व्हावं अभ्यास, कसं व्हावं कॉन्सन्ट्रेशन. हात जोडून विनंती आहे तुम्हाला की किमान सेल्फ स्टडीच्या वेळेला तरी तो मोबाईल बंद करून ठेवा. काही मी लिहून देतो तुम्हाला. तो बंद अवस्थेत असण्याच्याच काळात नेमका मोदी साहेबांचा फोन येऊन गेला आणि तुमची नॅशनल लेवलची अपॉर्च्युनिटी निघून गेली, असं काही घडणार नाही आहे. त्यामुळे प्लीज फॉर गॉड सेक काही प्रमाणात तरी सेल्फ रिस्ट्रिक्शनशिवाय पर्याय नाही. इथं एक थोडं पालकांना न आवडणार आहे पण मी सांगणार आहे. काय होते घरात वातावरण असं असतं, मोबाईल पोराने वापरायचा नाही, आहे मोबाईल नाही, पास अभ्यासाला तिथं पोरगा अभ्यासाला बसते. आई काय करते, काय
त्याचं निम्म लक्ष आई काय करते त्याच्यावर. प्रयोग करण्यासारखा आहे. पोरं काय 8 तास अभ्यास करत नाहीत. जे काय 2-3 तास तो सेल्फ स्टडी करतो ना, त्यावेळेला घरातल्या सगळ्यांचे मोबाईल बंद अवस्थेत एका कोपऱ्यात ठेवा. तुमचं काही होणार नाही, लिहून देतो तुम्हाला मी. सगळ्यांचे एकाच वेळेला बंद अवस्थेत कोपऱ्यात ठेवले की त्यालाही रडायला चान्स नाही. देतो ते अस्वस्थ होतं, तुम्ही वापरता, मला देत नाही, मी करतोच नाही जा अभ्यास. सगळ्यांचे एकत्र ठेवले तिथं म्हणावं, तुझं माझं काही वेगळं नाही आहे. हे जर आम्ही केलं तर मला असं वाटतं कुठेतरी आम्हाला मुलांना बोलायचं एक नैतिक अधिष्ठान नक्की प्राप्त होईल आणि मुलांनाही काही प्रमाणात त्याची जाणीव होईल. आणि हे मी काय आकाशातलं सांगत नाही. मी यशोदामध्ये सेशन्स घेतो सरकारी अधिकाऱ्यांचे, क्लास 1 ऑफिसर, सरकारी अधिकारी की ज्यांना खरं मोबाईलची गरज असते. नियम आहे तिथं, वर्गात शिरताना तो मोबाईल तिथं ठेवायचा सायलेंट मोड किंवा स्विच ऑफ मोडमध्ये आणि मग वर्गात येऊन बसायचं. 1.5 तासाचं सेशन असतं. 1.5 तासात बघायचं पण नाही त्या मोबाईलकडे, बघणार कसं इकडं बसून. जर क्लास 1 लेवलच्या सरकारी अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही, त्यांना काही अडचण येत नाही, आम्ही असे कुठले पंतप्रधान लागून चाललो आहे की आम्हाला मोबाईलशिवाय काही चालणार नाही. मला असं वाटतं कुठेतरी याच्यावर आपल्याला एक उपाययोजना, एक वेगळा विचार जर केला नाही तर मी खरंच सांगतो की या पुढच्या काळामध्ये या एका मोबाईलच्या व्यसनाधीनतेमुळे आमची पिढीच्या पिढी बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हात जोडून विनंती की रिस्ट्रिक्शन स्वतःवरच आणा. मुलांनाही सांगतो, नका त्या आईवडिलांनी कशाला सांगायला पाहिजे, आपल्याला कळत नाही का आता, आपण काय लहान आहोत का. कुठेतरी सेल्फ रिस्ट्रेंट एवढाच याला पर्याय. तुमच्या सगळ्यांचं रिझल्ट 10वीचे चांगले लागलेत किंवा जे आत्ता 10वीत गेले त्यांच्याही लागणार आहेत याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला चांगलं करिअरही होणार आहे तुमचं. त्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि परत एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. 2 गोष्टी, एक म्हणजे कोणाचे काही प्रश्न असतील तर मी नक्की घेणार आहे. आणि दुसरं, या विषयावर माझं एक पुस्तक आहे 10वी-12वी नंतरची शाखा निवड या नावाचं. हे पुस्तक बाजारात अवेलेबल नाही. हे पुस्तक फक्त माझ्याकडे. त्याच्या आत्ता काही कॉपीज मी बाहेर आणलेल्या आहेत. ज्यांना कोणाला हवं असेल तर हा कार्यक्रम संपल्यावर बाहेर तुम्ही ते घेऊ शकता. आणि आता मी प्रश्नोत्तरासाठी ओपन करतो आहे. चांगल्या अपॉर्च्युनिटी सांगितला सर. बरेच जण आज गोंधळलेले होते पण याच्यामुळं मार्ग मिळेल. तर आणखी एक यात एक ऑप्शन राहिला आहे असं मला वाटतं. खेळाडूंसाठी क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, यासंबंधी आणि क्रिकेटमध्ये IPL वगैरे जास्त आहे, त्याच्यामध्ये ते स्कोअर किंवा ह्याच्यासाठी काय विद्यार्थ्यांना संधी आहे, काय आवड पण होईल आणि हे पण होईल, असं काय असलं तर सांग. मी एक तुम्हाला सांगतो, या देशामधल्या 50 कोटी पोरांना क्रिकेटमध्येच करिअर करायचं आहे, जे होऊच शकत नाही. त्यामुळे क्रिकेट सोडूनचे बाकीचे भरपूर खेळ आहेत ना. फक्त माझं म्हणणं एवढं आहे, ज्यांना खरंच खेळामध्ये इंटरेस्ट आहे, जे खेळ खरंच उत्तम खेळत आहेत, त्यांनी गल्लीत नाही दिल्लीत खेळलं पाहिजे. म्हणजे नॅशनल्सला त्यांनी मेडल्स मिळवणं आवश्यक आहे. मग पुढची 5 वर्ष तयारी द्यायला लागली तरी चालतील, पण मग जर तुम्ही तेवढ्या लेवलचा खेळ खेळत असाल तर खेळा, नॅशनल्सला खेळा, मेडल्स मिळवा, की ज्यातनं तुम्ही निश्चितपणे पुढं जाऊन सगळ्या प्रायव्हेट, सरकारी, निमसरकारी ऑर्गनायझेशन्समध्ये हक्कानी जॉब मिळवू शकता. कारण सगळ्यांकडंच खेळाडू रिझर्वेशन्स आहेत.